नमस्कार, मी अक्षय परत एकदा आपलं स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागील त्याला सोलर पंप मध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि बऱ्याच कारणामुळे शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट होत आहेत, काही फोल्डवर जात आहेत किंवा त्यांना दुरुस्ती सुचवत आहेत. आता दुरुस्तीमध्ये म्हणले तर त्यांना 7/12 साठी दुरुस्ती येते किंवा एनओसी साठी, सामायिक क्षेत्र असेल तर एनओसी साठी दुरुस्ती येते. त्यानंतर त्यांना आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे की डार्क वॉटर सेटची एनओसी. कारण बरेच गावं जी आहेत ते डार्क वॉटर सेटच्या लिस्टमध्ये येतात आणि त्यामुळे महावितरण काय करतंय की जे पैसे भरलेले अर्ज आहेत ते होल्डवर ठेवतंय आणि त्यांना परत एकदा दुरुस्तीसाठी एनओसी अपलोड करा अशा प्रकारचे रिटर्न अर्ज जे आहे ते देत आहे. आणि यामुळे 10 पैकी 8 शेतकऱ्यांचा हाच समस्या आहे. पैसे भरलेत आणि अर्ज पूर्ण ओके आहे, फक्त ही डार्क वॉटर शेड एनओसी मुळे जो आहे तो अर्ज रखडलाय. आणि जर तुम्ही डार्क वॉटर शेडच्या जो काही विभाग आहे त्या विभागाच्या ऑफिसला गेलात तर आपल्याला स्पष्टपणे तिथं सांगितलेलं जाईल किंवा तुम्हाला तिथं बाहेर बोर्ड सुद्धा बघायला मिळेल की डार्क वॉटर शेडची एनओसी जी आहे ते देणं विभागानं बंद केलेले आहे. आणि काही ठिकाणी तर असं सांगण्यात आलेलं आहे की 2018 पासून जे आहे ते आता डार्क वॉटर शेडची एनओसी आपल्याला देणं बंद केलेलं आहे. आता हा जो व्हिडिओ आहे तो आपण तिथं बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता की कुठं मिळते, कशी काढायची आणि आता मिळते का. आता तर आता अजिबात मिळतच नाहीये डार्क वॉटर शेडची एनओसी. पण महावितरण जे आहे ते शेतकऱ्यांना वारंवार टॉर्चर करत आहे की एनओसी अपलोड कराच. आणि या बाबतीत जर कस्टमर केअर कॉल ह्यांचं हेल्थ सेंटर आहे त्याला जर कॉल करून माहिती विचारली किंवा त्यांना हा प्रॉब्लेम सांगितला तर त्यांचं एकच म्हणणं येतं की ऑफिस त्या विभागाला सांगा आणि त्यांच्याकडून एनओसी मिळवा आणि इथं अपलोड करा. म्हणजे जोपर्यंत आपण एनओसी अपलोड करत नाही तोपर्यंत हे लोक आपला अर्ज रिजेक्टही करणार नाही, तसाच कोलवर ठेवणार आहेत, म्हणजे आपले पैसे अडकून राहतील. तर मित्रांनो, सगळ्यात डोकी जी आहे ती या योजनेने केलेली आहे शेतकऱ्यांची. आणि सगळ्यात जास्त त्रास शेतकऱ्यांना जे आहे ते पैसे भरून या योजनेमध्ये होत आहे. यामध्ये आता बरेच शेतकऱ्यांनी काही चुकीची माहिती भरून त्रास करून घेतलेला आहे. काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माहिती सबमिट केलेली आहे. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं की 7/12ची नोंद नसणे, विहिरीची नोंद नसणे, सामायिक क्षेत्र एनओसी, या गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो डार्क वॉटर शेड एनओसीचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एनओसी आता आपल्याला अजिबात कुठेही मिळत नाही. तर याला पर्याय काय, कशा प्रकारे अर्ज करायचा यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. जो मगाशी मी व्हिडिओ सांगितला आहे त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे आपण अर्ज भरायचा आहे जेणेकरून आपल्याला डार्क वॉटर शेडच्या एनओसी पासून आपण वाचाल. आता काय करायचंय. आता मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली आणि बऱ्याच ऑफिसेसमध्ये जाऊन आल्यानंतर सुद्धा त्या विभागाकडून योग्य असं उत्तर मिळत नाही. आणि वारंवार हेच सांगितलं जातं की आम्ही एनओसी देऊ शकत नाही आणि आम्हाला तशी एनओसी द्यायची परमिशन जी आहे ते आता नाही. 2018 पासून आम्ही एनओसी देणं बंद केलेलं आहे. पण महावितरणला हा प्रॉब्लेम सांगून सुद्धा महावितरण वारंवार जे आहे ते काय करतं की त्यांचीच गोष्ट पुढे पुढे करतं आणि त्यांना मात्र एनओसी हवी आहे. आणि यामुळे शेतकरी खूप सारे अडचणीत आलेले आहेत, त्यांचे पैसे अडकून पडले आहेत. तर आता पुढं काय करायचं हे सुद्धा त्यांना सूचना गेलेलं आहे. तर माझं सगळ्यांना एक सजेशन आहे की आपले जेवढे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की आपले ईमेल आणि कस्टमर केअर जो हा नंबर आहे वरच्या साईडला आणि जो आपला काही मेल ॲड्रेस आहे त्यावरती सगळ्यात जास्त रिपोर्ट जे आहेत ते महावितरणाला आपल्याला पाठवायचे, जेणेकरून त्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की बाबा जी आपण एनओसी मागत आहात ती एनओसी त्या ऑफिस त्या संबंधित अधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या ऑफिसने देणं बंद केलेले आहे. आणि कुठल्याही शेतकऱ्याला अशा प्रकारची कुठल्याही जिल्ह्यात, महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात अशा प्रकारची एनओसी भेटत नाही आणि ते ऑफिसनं देणं बंद केलेलं आहे. त्यामुळं आपण या एनओसी पासून शेतकऱ्यांना काहीतरी दुसरा ऑप्शन द्यावा किंवा डायरेक्टली शेतकऱ्यांचे अर्ज जो आहे तो सबमिट करून घ्यावेत आणि पुढील प्रोसेससाठी शेतकऱ्यांना त्यांचा जो काही मार्ग आहे तो रिकामा करून घेण्यात यावा. तर मित्रांनो, मी सुद्धा एक कॅम्पेनियन चालवणार आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला बघू शकता, जवळजवळ व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या 1,000पेक्षा जास्त लोक जे आहेत ते जॉईन आहेत. लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता. आणि या ग्रुपच्या माध्यमातून एक मी तुम्हाला ईमेल देतोय, एक ईमेलचा फॉर्मॅट देतोय. तो ईमेल जो आहे तो प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. त्या शेतकऱ्याने प्रत्येकाने हा ईमेल आहे असा कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यामध्ये एडिट फक्त काय करायचं आहे की तुमचं नाव, गाव, तुमचा फॉर्म भरलेला नंबर, तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी माहिती भरायच्यात. तुमचा तालुका, जिल्हा, या सगळ्या गोष्टी
आणि जो काही मी फॉर्मॅट देतोय तो आहे असा कॉपी पेस्ट करायचा आहे आणि ह्या ईमेल ॲड्रेसवरती पाठवायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात जास्त रिपोर्ट जे आहेत, सगळ्यात जास्त मेल जे आहेत ते या महावितरणाला जायला पाहिजे. तेव्हाच ह्या महावितरणाची ही गोष्ट ध्यानात येईल की शेतकऱ्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत आहेत. आणि मित्रांनो, जे डार्क वॉटर शेडची गावे आहेत त्यांची लिस्ट सुद्धा इथं आहे, बघू शकता ही लिस्ट आहे. लिस्ट आपण अपलोड केलेली आहे, त्याची लिंक सुद्धा आपण देतोय. त्या लिंकवरती जाऊन आपण ही लिस्ट पाहू शकता की आपलं गाव जे आहे ते डार्क वॉटर शेडमध्ये आहे किंवा नाही. आणि मित्रांनो, आपल्या ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथं आपण ईमेल ॲड्रेस आणि फॉर्मॅट ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपण शेअर करतोय आणि तिथूनच आपल्याला पुढील प्रोसेस जी आहे ती होणार आहे. आणि जर आपले सगळे शेतकरी एकवट झालो तर जे आहे ते आपल्याला पुढील जे काही समस्या आहेत त्या समस्यापासून आपल्याला सुटका मिळणार आहे. जर एक एक शेतकरी जाऊन त्या ऑफिसला भांडत बसला तर त्या शेतकऱ्याला ना तर NOC मिळणार आहे आणि नाही ते अधिकारी आपल्या शेतकऱ्याला कॉपरेट करणार आहेत. आणि शेतकऱ्यांना वेळ, पैसा आणि मनस्ताप ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनाच भोगाव्या लागणार आहेत. तर मित्रांनो, आशा करतो आपल्याला माहिती समजली असेल आणि आपल्याला आशा आहे की आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आणि तिथं मी ते शेअर करतोय, ती आपण प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे की ती आहे अशी NOC कॉपी करायची. जो काही फॉर्मॅट आहे तो कॉपी करायचा आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपली माहिती स्वतःची एडिट करायची आहे आणि तो मेल ॲड्रेसवरती तो मेल जो आहे तो महावितरणाला आपल्याला पाठवायचा आहे. तर मित्रांनो, भेटू एका नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी लगेच एका 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण माहिती ग्रुपवरती शेअर करतोय आणि तो फॉर्मॅट आपल्याला आहे असं आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. भेटू एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.